महानगरपालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे. आज मुलाखती घेत आहे कशा पद्धतीचा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय आणि महापालिका निवडणुकीला जे यश मिळाले त्याचा काय प्रभाव दिसतोय का एकूणच या सगळ्या महापालिकेला थोडक्यात महापौर पद आमचं हुकलं असलं तरी जिल्हा परिषदला निश्चितपणे काँग्रेसला चांगलं बहुमत मिळेल याची आम्हाला आशा वाटते आणि जिल्हा परिषद लागणार या दृष्टीनं आम्ही 8-10 दिवस आधीच अर्ज मागवले होते आणि जिल्ह्यातून जिल्हा परिषदेसाठी अर्ज आलेले आहेत. हातकणंगल्यामध्ये राजू शेट्टी असतील, काँग्रेस असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी पवारसाहेबांची राष्ट्रवादी असेल त्यांच्याबरोबर आघाडी जवळजवळ म्हणजे 100% फायनल झालेलीच आहे. फक्त सीट कुठल्या ठरवायच्या ह्याचा अंतिम निर्णय व्हायचा आहे. शिरोळमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, राजू शेट्टी आणि गणपतराव दादा आणि तिथली शिवसेना यांची आघाडी फायनल झाली आहे. दोन्ही तालुक्यामध्ये वंचित देखील आमच्याबरोबर काही जागांवर असणार आहे. फक्त जिल्हा परिषद का पंचायत समिती अशी चर्चा चालू आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यात वंचितसुद्धा आमच्याबरोबर त्या ठिकाणी असेल. गडिंग्लजमध्ये सुद्धा विजय देवणेंनी सगळ्यांना बरोबर घेऊन तिथली चर्चा अंतिम स्वरूपात त्या ठिकाणी आणलेली आहे. म्हणून ज्या ज्या तालुक्यामध्ये आम्हाला आघाडी करणं शक्य आहे तिथं आघाडी करून आम्ही निवडणुकीला सामोरं जातो. राष्ट्रवादी शरद पवार गटाची नाराजी तुमच्यावरची अजूनही दूर झाली नसल्याचं दिसतंय? नाही, मला काय माहीत नाही, त्यांचा काय मला संपर्क नाही, त्यामुळे मला माहीत नाही नाराजी आहे का आनंदात आहेत माहीत नाही. नाही मी काय, कारण की मला आता मी महापालिकेच्या निवडणुकीत सुद्धा बोललो होतं की जे घटक पक्ष आहेत जी इंडिया अलायन्समध्ये आहेत त्यांच्यावर मी टीका करणार नाही, कारण मला परत पुढं कुठं ना कुठं तर ते लागतात. एखाद्या ठिकाणी गैरसमज होतो, बाजूला जातात, परंतु जिल्हा परिषदला कदाचित ते आमच्याबरोबर असतील, कारण की आता हातकणंगल्यात ते आमच्याबरोबर आहेतच. त्यांचाच उमेदवार एक हातकणंगल्यातून त्या चिन्हावर आम्ही उभा केलेला आहे. मला वाटतं तो त्यांचा निर्णय असेल, त्यांच्या कार्यकर्त्यांनी तो ऐकावा. मग एकटे लढून तुम्ही 34 जागा घेतला असं असताना सुद्धा भाजपनं आता पोस्टरबाजी सुरू केलेली आहे. काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम केला, धन्यवाद सोलापूरकर. आचार 3 पक्ष एकत्रित लढले, त्यांना कोल्हापूरकरांनी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम केला असता वेगवेगळा लढायला पाहिजे होतं. तुमची जर एवढी ताकद होती तर तुम्ही वेगळं लढायचं होतं. भाजपचा विस्तार करायचा होता. 81 वॉर्डात भाजपचं कमळ पोचवायचा प्रयत्न करायला पाहिजे होता. शिंदे गटानं देखील प्रयत्न करायचा होता, राष्ट्रवादीने. त्यामुळे आज ते काय बोलतात याच्यापेक्षा कोल्हापूर लोकांनी आणि आमच्या 5 सीटा ह्या 500 मताच्या आत पडलेल्या आहेत. म्हणजे 16, 100, 150, 200 अशा 5 सीटा आमच्या प्रामुख्यानं त्या ठिकाणी पडलेल्या आहेत. आणि मी मागच्याही पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की एक निर्णयामुळे आमचे 2 वॉर्ड साधारणपणे आम्हाला त्रासात तांत्रिकदृष्ट्या. त्यामुळे हा विजय त्यांचा नाही आहे, म्हणजे लोकांची इच्छा आमच्या उमेदवारांच्या बाजूने होती. त्यामुळे ठीक आहे, आता तांत्रिक विजय झाला, त्यांनी तो साजरा करावा आणि लोकांना डबल इंजिन काय असते, खरं असते का अस्तित्वात, ते कामातून दाखवून द्यावं असे आमचे. टीका करणं योग्य समजलं असतं, पण तुमचे मित्र सुद्धा मी काय कोणी महापराक्रमी आहे समजू नये अशा पद्धतीची टीका मुश्रीफ साहेबांच्याकडून कुठं नाही. निधीसाठी आमची सत्ता आल्यावर मी म्हणलं होतं की निधीसाठी काय करायचं ते आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करू, हे आम्ही ऑलरेडी सांगितलंच. त्यामुळे निधीसाठी काय त्यांच्याकडे जावं लागलं असता का विषय नाही. सत्ता आणण्यामध्ये तुम्ही म्हणला की तांत्रिक विजय त्यांचा झालेला आहे. या तांत्रिका पाठीमागे जे मांत्रिक कारभारी आहेत ते पुन्हा सत्तेत आता येणार आहेत पाठीमागून. खरंच विकास होईल का, पुन्हा येणे माझ्या नाही. म्हणून माझं काय म्हणणं होतं की मी माझा जाहीरनामा करताना अगदी विचारपूर्वक केला होता आणि माझ्याकडे प्लॅन होता 5 वर्षाचा. त्यांच्या जाहीरनाम्यात ढोबळ आहे सगळं, रस्ते करू म्हणजे नेमकं कसे करू हे सांगितलेलं आहे. म्हणजे ज्या गोष्टी या शहराला गरजेच्या आहेत त्या त्यांनी कराव्यात अशा आमच्या अपेक्षा प्रामुख्यानं त्या ठिकाणी असणार आहे. आणि आमची उद्या एकदा आमचे सगळे 35 लोक एकत्रित येऊ. आम्ही पुढच्या आता जिल्हा परिषदच्या 5 तारखेला निवडणुका झाल्या की आमचं 35 लोकांचं प्रशिक्षण या ठिकाणी होईल. उद्या सभागृहामध्ये कुठले मुद्दे मांडले गेले पाहिजेत, कशा पद्धतीने या शहरातले प्रश्न सोडवले गेले पाहिजेत, जे चांगलं आहे त्याच्यावर आमचं त्या ठिकाणी सपोर्ट लाईन, जे चुकीचं आहे त्याच्यावर आमचं लक्ष लाईन. शहराचा DPच्या संदर्भातल्या अनेक तक्रारी लोकांच्या या ठिकाणी आहेत. हा DP करत असताना चुकीचे रिझर्वेशन काढणे, चुकीचे टाकणे ह्या गोष्टी घडताना त्या ठिकाणी दिसतेच. आणि म्हणून कारभारावर 35 आकडा मोठा आहे आमचा,
म्हणजे तेवढं सोपं नाही. म्हणूनच विचारतो की तुम्ही प्रभावी विरोधी पक्ष म्हणून राहणार आहे की आणि तुम्ही संपर्क साधलाय, कारण आता मुंबईमध्ये सुद्धा वेगवेगळ्या आघाड्या संपर्क साधतात. नाही, मी परवा सुद्धा म्हटलं आकडेवारी जमत नाही, त्यामुळं काय माहीत नाही का ते येणार असतील तर आम्हाला काय माहीत नाही, अजून काही संपर्क नाही. कोल्हापूरचा महापौर आमचाच होणार यासाठी आता दोघांमध्ये भांडण झालेली आहे. तर दुसरा शिवसेना पर्यंत 2.5 वर्षाचा पुन्हा महापौर करावा, तर हे पुन्हा त्याच गोष्टी कोल्हापूरकरांना सहन कराव्या लागणार आहेत. चांगला महापौर आता त्यांनी बहुमत मिळालेलं आहे, त्यांची हिंमत असेल तर 2.5 वर्षाचाच महापौर करावा. ते 6 महिने 1 वर्ष पण नको. आम्ही कधी म्हटलं नव्हतं, आम्ही म्हटलं होतं की महापौर पदाची कार्यकाळ जी राहील त्या पद्धतीनं काँग्रेसची सत्ता आली तर महापौरपद त्याच कार्यकाळामध्ये राहील. आम्ही तुकडे करू वगैरे असं कधी बोललो नव्हतं. त्यामुळे आमची विनंती आहे की 2.5 वर्ष महापौर हा राहिला पाहिजे. आणि म्हणून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कुणाला जे महापौरपद मिळेल त्यानं कृपा करून शहराला एक नेतृत्व व्यवस्थित मिळावं, त्या महापौरांना देखील काम करायची संधी मिळावी. कारण की वर्षाच्या महापौरपदावर पहिले 2 महिने सत्कारात जातात, शेवटचे 2 महिने राजीनामा मागण्यात जातात, काम 8 महिने होतं त्यातले सुट्ट्या. त्यामुळे आमची विनंती आहे की 2.5 वर्षाचा पूर्ण काळ हा महापौर पदाला द्यावा आणि चांगला कारभार त्यांनी करावा. आकडेवारी तुम्ही सांगितली होती की मतदान जी आकडेवारी काही तुमचे उमेदवार कमी मताने पडलेले आहे. आता काही ठिकाणी पॅनेल मधले 1 ते 2च उमेदवार तुमचे निवडून आले. त्या ठिकाणी आम्ही अभ्यास करू म्हटला होता. असे काय आक्षेपार्ह नाही, आक्षेपार्ह नाही, काही अपक्ष उमेदवार होते, त्यांच्यामुळं एक वॉर्डात आमच्या तोटा त्या ठिकाणी झाला. म्हणजे शिवाजी पार्कचं वॉर्ड कुठलं, किती नंबर तुमचा? 3 नंबरमध्ये 3 नंबरमध्ये त्यांनीच एक अपक्ष उभा केला होता. त्याच्यामुळं त्यांनी एक 1200-1500 मतं घेतल्यामुळं आमचा तिथं पराभव त्या ठिकाणचा. ठीक आहे, हे आता मी आरोप हे करणार नाही, बोट दाखवणार नाही. त्यांनी त्यांची स्ट्रॅटेजी केली, आमची स्ट्रॅटेजी सुद्धा काही वॉर्डामध्ये तशी केलेली आहे. काल चंद्रकांत दादांनी असं म्हटलं आहे की काँग्रेस सोडून कुणाशी युती करा चालेल, पण काँग्रेस सोबत नाही. कुणाशी करणार? काँग्रेसच आहे इकडं. याला जोडूनच, कारण मुंबईमध्ये शिंदेना बाजूला ठेवण्याचा प्रयत्न होतोय. जर शिंदे तुमच्याकडे आला तर मॅजिक फिगर तुमची जमू शकते म्हणून म्हटलं की नाही, मला वाटतं आज त्याची चर्चा करणार, कारण मुंबईत काय घडते मला नेमकं त्या ठिकाणी माहीत नाही की बाबा काय परंतु मराठी बाणा कशा पद्धतीनं दिसणार आहे याच्यावर मुंबईचं महापौरपदाचं गणित राहणार आहे. काँग्रेसची भूमिका काय राहणार आहे? मुंबईमध्ये शिवसेना एकनाथ शिंदेनी आपल्या सगळ्या नगरसेवकांना एका हॉटेलमध्ये नेमून ठेवलं आहे. तर आज सकाळी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचा फोन केला अशा काही बातम्या आहेत. नाही. आणि त्यामध्ये असं म्हणतात की 2017चा फॉर्म्युला पुन्हा येणार का? तर हा नेमका काय फॉर्म्युला होता? नाही, मला वाटतं आता त्यांची फोनवरची चर्चा मला कळणार नाही किंवा काय झालं माहीत नाही. मला काय वाटत नाही तसं काय घडेल. परंतु एक धास्ती मात्र भाजपची घेतलेली आहे, त्याशी हॉटेलमध्ये ठेवणार कशासाठी? मुंबईत काँग्रेसची साहेब काय भूमिका? एका प्रश्नाचं उत्तर राहून गेलं, मगाशी विचारलं होतं की 35 जागा मिळवल्या म्हणजे काय भीम पराक्रम केला नाही असं मुश्रीफांनी म्हटलेलं आहे. मला वाटतं 35 जागा देणाऱ्या लोकांचा हा अपमान आहे. कारण की 35 जागा बंटी पाटलांनी मिळवल्या नाहीत, जनतेनं दिलेल्या. साहेब, कागलमध्ये जिल्हा परिषदेला महायुती विरोधात शिंदेची शिवसेना असं चित्र आहे. आपण कागलमध्ये शिंदे सेनेला सोबत घेऊ शकते काँग्रेस? आज त्याच्यावर बोलणं संयुक्तिक आहे, परवा दिवशी तुम्हाला कळेल. पण जे हॉटेल पॉलिटिक्स मुंबईमध्ये सुरू आहे त्यावर एकनाथ शिंदेचा दावा आहे की नगरसेवकांना एकमेकाची ओळख व्हावी म्हणून हॉटेल ते सरळ आहे की ते फोडू नये म्हणूनच त्यांनी त्यांच्या लोकांना बरोबर ठेवलेलं आहे. शिंदेच्या शिवसेनेला जर कोल्हापुरात महापौर पद जे आता मागतायत ते जर नाही दिलं किंवा काही पुढे त्यांच्यामध्येच मतभेद झाली तर काँग्रेस ह्याच्यासाठी आता काय जर तरच्या गोष्टीवर जाहीर बोलता येणार नाही. बॅकडोर चर्चा जाहीर कशी करणार? आज त्याच्यावर मी बोलू शकत नाही. आपण जसं या निकालानं विचारतो जर शिल्पांचे जर एवढे नगरसेवक आले असते ते जर आम्हाला ऍप्रूव्ह झाले असते किंवा आम्ही त्यांना ऍप्रूव्ह झालो असतो तर महापौर पण त्यांना दिलं असतं. तर जसं शिंदे सेनेचे जर काही नगरसेवक आपल्याला approve झाले बॅकडोर चर्चा फ्रंटवर कशी आणणार? अजून काय 2-3 दिवस अजून वेळ, अजून गॅझेट निघायचं आहे, महापौर पदाची तारीख निघायचं आहे, महापौरचं आरक्षण निघायचं आहे, फॉर्मेशन व्हायचं आहे, महापौर पदाचं आरक्षण निघलं पाहिजे, त्यात काय होते त्याच्यावर सगळ्या गोष्टी घडतील. पाईपलाईन मध्ये प्रोजेक्ट आहे. गोकुळची निवडणूक तोंडावर आहे, अशा वेळी विश्वास आबाजी पाटील हे शिवसेनेसोबत गेले आहेत. तर गोकुळच्या या
इलेक्शनवरती त्याचा काय परिणाम होईल किंवा नाही काय? सध्या काय झालं की महापालिकेतनं जिल्हा परिषदमध्ये आलोय, अजून जिल्हा परिषदमधनं गोकुळमध्ये जायचं आहे, त्याच्यामध्ये मुलग्याचं लग्न आहे माझ्या, त्यामुळं थोडा वेळ द्या याच्यावर बोलायला. नाही, साहेब, एक दुसरा एक प्रश्न होता की मुंबईत आता बिहार भवन उभारलं जाणार आहे, त्या संदर्भात भाजप आणि जेडीयू सरकारचा जो निर्णय आहे तो निर्णय झालेला आहे. साधारणतः 25 ते 30 मजली हे भवन असणार असं सांगितलं जाते. काय एकूणच्या निर्णयाकडे पाहता, कारण या सगळ्या निवडणुकीत मराठीचा मुद्दा जो आहे तो पुढे आला होता आणि मुंबईतच आता हे जे बिहार भवन आहे ते नाही, उभारलं. मला वाटतं बऱ्याच राज्यांची भवन तिथं राज्य उभारत आहेत, सरकार त्यांना कशी मदत करते हा महत्त्वाचा विषय आहे. आणि म्हणून सरकारनं सगळ्यांसाठी करत असताना एका राज्यासाठी एक धोरण किंवा दुसऱ्या राज्यासाठी असं न धोरण करता ती भूमिका घेतली पाहिजे. आमची सातत्यानं मागणी आहे की मराठी माणसं जी महाराष्ट्रातली तिथं मुंबईला येतात त्यांच्यासाठी काहीतरी व्यवस्था त्या ठिकाणी असली पाहिजे. मग कामाच्या निमित्तानं येतात, ट्रीटमेंटच्या निमित्तानं येतात, त्यांच्यासाठी म्हणून काही व्यवस्था करता येते का? मध्ये तसा एक प्रस्ताव होता, त्याच्यावर सरकारनं निर्णय घ्यावा. साहेब, चला. महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीला तुम्ही ही एकाकी झुंज दिली, तर एकाकी झुंज तुम्ही खरं तर दिली. आता जिल्हा परिषद निवडणुकांच्या निमित्तानं देखील तशीच परिस्थिती आहे असं दिसतंय. कोल्हापूर शहरामध्ये फिरणं किंवा प्रभागात जाऊन प्रचार करणं थोडंसं सोपं होतं, मात्र जिल्हाभर आता तुम्हाला एकट्याने सगळं नाही का campaign नवीन करावं नवीन लागणार आहे. त्यामुळं नाही जिल्हा परिषद आमच्यासाठी नवीन नाही ना, 20-25 वर्ष आम्ही लढतोच ना, त्यामुळे त्याचं काही नवीन नाही. आता उलट वेळ कमी असल्यामुळं चांगलं आहे, पटपट लोकांच्यावर पोचेल. काँग्रेसचं चिन्ह लोकांच्यापर्यंत पोचलेलं आहे. महापालिकेमुळे एक वातावरण काँग्रेसच्या बाजूनं जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि तुम्ही उत्साह बघताय तिकिटासाठी किती त्या ठिकाणी आहे. त्याचा फायदा महापालिकेच्या या निकालाचा फायदा निश्चितपणे आम्हाला या जिल्हा परिषद होईल. धन्यवाद. मुख्यमंत्री आज दावोसमध्ये आहेत, एखादी गुड न्यूज कोल्हापूरसाठी काही आणू शकतात का ते? आता त्यांनी परवा 7 MOU केले म्हणून सांगितलं. मी ते 7 MOU गुगल करून हुडका लागलो की कुठले MOU कोल्हापूरसाठी झाले, मला तरी सापडलेले नाहीत. त्यांनी ते परवा त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की 7 MOU झालेले आहेत, आम्हाला तर काही दिसत नाही. त्यामुळे ते दावोसमधून कोल्हापूरसाठी काय आणतील का शंका आहे. शक्तीपीठासंदर्भात काही शक्तीपीठाची आमची भूमिका कायम आहे. शेतकरी हिताच्या विरोधातला त्या ठिकाणी हा प्रकल्प आहे, शेतकऱ्यांना नको आहे, त्याला आमचा विरोध कायम आहे. पण नवीन जिल्हा परिषदेच्या alignment जे होते, निवडणुकीत नवीन त्याचे अलाइनमेंट जे शक्तीपीठचं होतंय ते दाखवण्यामध्ये किंवा ते प्रोजेक्ट करण्यामध्ये गुप्तता पाळली जाते. तर जिल्हा परिषद नाही म्हणजे एक मला म्हणायचं असं आहे की ज्यावेळी एखाद्या प्रोजेक्टचा DPR होतो, DPR करताना विचारपूर्वक तो DPR होतो. 4-4 वेळा तुम्ही अलाइनमेंट बदलत असशीला तर त्या प्रोजेक्टची गरज नाही. एखादा प्रोजेक्ट ज्यावेळी होतो त्यावेळी त्याचा DPR होतो, त्याचा सगळा विचार केला जातो. तुम्ही 4-4 वेळा अलाइनमेंट बदलता याचाच अर्थ या प्रोजेक्टची गरज नाही. पण या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये याचा फटका बसेल म्हणूनच कुठेतरी हे नवीन नाही अलाइनमेंट नाही, हे अलाइनमेंट ऑलरेडी बाहेर आलेलं आहे, अनेक तालुक्यामधून ते जाणार आहे. आता तो मुद्दा निवडणुकीमध्ये पुढे येईलच. धन्यवाद.